दरम्यान श्रीकांत शिंदे हे विक्रमी मतांनी विजयी होतील अशी प्रतिक्रिया महायुतीमधून उमटतीये। पाहूयात। श्रीकांत शिंदे हे उमेदवार होते, फक्त त्यांची घोषणा होणे बाकी होते। परंतु आज सुदैवानं त्या एकमेव अशी उमेदवारी आहे ज्याची घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली। म्हणजे हा महायुतीमधला असलेला एकमेकांमधला चांगला संवाद यातून दिसून येतो। मग आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता त्या ठिकाणी कोणतेही अडचण राहणार नाही, सर्व मिळून हे श्रीकांत शिंदेंचं काम करतात। देवेंद्रजींनी घोषणा केली याचा अर्थ महायुतीचा उमेदवार आता श्रीकांत शिंदेजीच असतील आणि त्यांचा विजय प्रचंड मताधिक्याने होईल याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही। भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील आणि हा विजय सुकर करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।